नमस्कार मित्रांनो, SY मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना खुशखबर. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी या नवीन गोष्टी कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. टायटल काय आहे बघा, आनंदाची बातमी. रेशन कार्ड धारकांना या नवीन गोष्टी मिळणार आहे. बघा, रेशन कार्ड न्यूज अपडेट. भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था गेल्या अनेक दशकापासून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारे अन्नधान्य पुरवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. तर रेशन कार्ड हे या व्यवस्थेचे गाभा आहे, ज्यामुळे सरकारी मदत खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचते. तथापि, पारंपरिक रेशन वितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी होतात, जसे की बनावट कार्डाचा वापर, भ्रष्टाचार, रेशनचे योग्य वितरण आणि खऱ्या लाभार्थ्यांना रेशन मिळवण्यास असमर्थता. या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रणाली अधिक पारदर्शक, प्रभावी आणि लाभार्थी केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने 2025 पासून अनेक महत्त्वाच्या नियम लागू केले आहेत. तर बघा मित्रांनो, कोणते नवीन नियम आहेत? हे नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केले आहेत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण पूर्णपणे पारदर्शक करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या बदलामुळे केवळ बनावट कार्डांना आळा बसणार नाही, तर खऱ्या लाभार्थ्यांना अधिक सुविधा आणि फायदे देखील मिळतील. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा तुम्हाला नवीन रेशन कार्ड घ्यायचे असेल, तर हे नवीन नियम समजून घेणे आणि त्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशन कार्ड अपडेट आहेत बघा आता. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमामधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे डिजिटल रेशन कार्डाची सुरुवात. जुने भौतिक रेशन कार्ड आता डिजिटल कार्डाने बदलले जातील, जे मोबाईल ॲप्लिकेशन किंवा QR कोडद्वारे वापरले जाऊ शकतात. या बदलामुळे रेशन वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण होईल आणि ती आर्थिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत होईल. डिजिटल कार्डामुळे लाभार्थी त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या मोबाईल फोनवर साठवू शकतील आणि रेशन दुकानात फक्त त्यांचा QR कोड दाखवून रेशन घेऊ शकतील. यामुळे कार्ड हरवण्याची किंवा फाटण्याची समस्या देखील दूर होईल. तर बघा आता मित्रांनो, महत्त्वाचा नियम. आधार कार्ड लिंकिंग आणि eKYC अनिवार्य करणे. सर्व रेशन कार्ड धारकांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या रेशन कार्डशी लिंक करावे आणि 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत इलेक्ट्रॉनिक KYC प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक रेशन कार्ड एक वास्तविक व्यक्तीशी लिंक केले आहे याची खात्री करण्यासाठी हे अनिवार्य पाऊल उचलले आहे. जर कार्डधारकांनी या अंतिम मुदतीपर्यंत आधार लिंकिंग पूर्ण केले नाही, तर त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते आणि त्यांना रेशन लाभांपासून वंचित केले जाऊ शकते. तिसरा मोठा बदल म्हणजे बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करणे. आता रेशन दुकानामध्ये रेशन घेताना लाभार्थ्यांना त्यांचे बोटाचे ठसे किंवा आयरिस स्कॅनद्वारे सादर करावे लागतील. या बायोमेट्रिक पडताळणीमुळे रेशन प्रत्यक्ष कार्डधारकाला वितरित केले जाईल. इतर कोणालाही रेशन कार्ड न्यूज या प्रणालीमुळे रेशन फसवणूक पूर्णपणे दूर होईल. चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेचा विस्तार, ज्या अंतर्गत स्थलांतरित कामगार आणि इतरांना देशातील कुठल्याही कोणत्याही राज्यात रेशन दुकानामधून त्यांचे रेशन मिळू शकते. ही सुविधा विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे रोजगाराच्या शोधात वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन नियमामध्ये रेशनाच्या प्रमाणात काही बदल देखील समाविष्ट आहे. प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना प्रत्येक युनिट किंवा सदस्यासाठी दरमहा 2 किलो गहू आणि 2.5 किलो तांदूळ मिळेल. कुटुंबाच्या आकारानुसार ही रक्कम वाढेल. दरम्यान, अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्वात गरीब कुटुंबांना दरमहा 17 किलो गहू आणि 18 किलो तांदूळ मिळेल. या वाढीव प्रमाणात सर्वात गरीब कुटुंबांना पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होईल याची खात्री होते. केवळ गहू आणि तांदूळच नाही, तर डाळी, मीठ आणि स्वयंपाकाचे तेल देखील आता अनुदानित दराने किंवा काही प्रकरणांमध्ये मोफत उपलब्ध होईल. कुटुंबांना संतुलित आहार देण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी हा पौष्टिक रेशन वितरण उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा बदल विशेषतः मुलांच्या आणि महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जुने रेशन कार्ड 31 डिसेंबर 2025 पर्यंत नवीन नियमानुसार अपडेट केले पाहिजेत, अन्यथा ते अवैध ठरतील. कार्डधारकांसाठी 8 नवीन फायदे. नवीन नियमामुळे रेशन कार्डधारकांना अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दरमहा 1000 रोख हस्तांतरण, जे थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे
लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. ही रक्कम कुटुंबे आणि शैक्षणिक, आरोग्य किंवा घरगुती खर्चासारख्या मिळेल. दुसरा फायदा म्हणजे परवडणाऱ्या गॅस सिलेंडरची उपलब्धता, ज्यामुळे रेशन कार्ड धारकांना दरवर्षी 6 ते 8 अनुदानित गॅस सिलेंडर मिळू शकतात. ही सुविधा महिलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे, कारण यामुळे त्यांच्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमतीत लक्षणीय घट होईल. तिसरा फायदा महिला सक्षमीकरणाशी संबंधित आहे. नवीन नियमानुसार एक महिलेला कुटुंब प्रमुख म्हणून नियुक्त केले जाईल, ज्यामुळे कुटुंबातील निर्णयामध्ये त्यांचा सहभाग वाढेल. रेशन दुकानाच्या कामकाजात महिलांनाही प्राधान्य दिले जाईल. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तर मित्रांनो, आता तिसरा फायदा बघा, शेतकरी कुटुंबांना उच्च दर्जाचे बियाणे मोफत उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे त्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. पाचवे बघा, पत्ता बदलणे, कुटुंबातील सदस्यांची भर घालणे किंवा वगळणे इत्यादी सर्व प्रशासकीय कामे आता पूर्णपणे ऑनलाईन होतील, ज्यामुळे लोकांना वारंवार कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. पात्रता, निकष आणि श्रेणी. नवीन नियमानुसार रेशन कार्ड पात्रता थोडी अधिक स्पष्ट आणि कडक करण्यात आली आहे. 3 मुख्य श्रेणी आहेत. पहिली श्रेणी म्हणजे प्राधान्य कुटुंब, ज्यासाठी कुटुंबाचे मासिक उत्पन्न 25,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, मोठी शेती जमीन नसणे आणि कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नसणे आवश्यक आहे. दुसरी श्रेणी म्हणजे अंत्योदय अन्न योजना, जी बेघर, अपंग, अत्यंत कमी उत्पन्न असलेले किंवा कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या अशा गरीब कुटुंबांसाठी आहे. श्रेणी म्हणजे APL, दारिद्र्य देशातील कुटुंबे, ज्यांना मर्यादित अनुदान मिळेल. हे पात्रता निकष हे सुनिश्चित करतात की सरकारी मदत खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचते आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते योजनेचा गैरवापर करू शकत नाहीत. जर एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि ते यापुढे पात्रता निकष पूर्ण करत नसतील, तर त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. अर्ज आणि अपडेट प्रक्रिया. नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी किंवा जुने रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी 2 मुख्य पद्धती उपलब्ध आहेत. पहिली ऑनलाईन आहे, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पोर्टल किंवा राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलवर भेट द्यावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, उत्पन्न तपशील, पत्ता माहिती आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती देणारा अर्ज भरावा लागेल. आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केले जातील. प्रती अपलोड केल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकतात आणि संदर्भ क्रमांकाद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. पद्धत ऑफलाईन आहे, जिथे तुम्हाला तुमच्या स्थानिक रेशन कार्यालयात किंवा जवळच्या रास्तभाऊ दुकानाला भेट द्यावी लागेल. तिथे अर्ज फॉर्म मिळावा, तो काळजीपूर्वक भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रती जोडावा. आधार लिंकिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्थ माहिती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.